तिकडचे काढ आहे कसा केलं होतं बघा तिकडचे काम बंद करायला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालच्या सेशन मध्ये राहिलेला भाग गणिती कोडी बुद्धिमत्ता विषयातील गणिती कोडी या विषयावरती काल आपण काही उदाहरणं पाहिली होती. आज त्यामध्येच राहिलेले उदाहरणं पुढील भाग आपण घेणार आहोत. गणिती कोड्यामध्ये तार्किक बुद्धिमत्तेचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणं कशी सोडवायची याबाबत आपण काल माहिती पाहिली होती. आज देखील काही उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीनं 1, 2 किंवा 3 पद्धतीने कशी सोडवता येतील याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही देखील कालच्या प्रमाणेच काही उदाहरणं स्वतः सोडवून त्यामध्ये तुमची आलेली पद्धती आणि माझी पद्धती यात ही मिळवून आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काल आपण हा घटक घेत असताना यासाठी पूर्वतयारी म्हणून जे वर्ग, घनसंख्या, मूळ संख्या आणि पाढेपाठांतर या घटकांना महत्व दिलेलं होतं. आणि जर आपली तशी तयारी असेल तर आपण हे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने किंवा सहज रीतीनं सोडवू शकतो. चला तर मग कालच्या उदाहरणापैकी पुढील उदाहरणे आपण घ्यायला सुरुवात करूया. तर आपण प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा. अशा प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या आकृत्यांमध्ये अंक दिलेले असतात, संख्या दिलेल्या असतात आणि त्या संख्यांमधील संबंध शोधून किंवा पहिल्या संख्या त्यामध्ये असलेला संबंध तोच दुसऱ्या संख्यांमध्ये आला पाहिजे आणि तोच तिसऱ्या संख्येमध्ये आला पाहिजे या पद्धतीने आपण उत्तर काढत असतो. तर या संख्या पाहिल्यानंतर या पहिल्या आकृतीमध्ये 9 आहे वर्तुळामध्ये, दुसऱ्या आकृतीत वर्तुळामध्ये 152 आहे, तर तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळात कोणती संख्या येईल हे आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ देतो. त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. चला तर मग आपण पहिले हे उदाहरण सोडवूया. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी हे उदाहरण बरोबर सोडवले देखील असेल, तुमचं उत्तर आलेलं असेल. बघूया. या पहिल्या संख्येमध्ये समोरासमोरील संख्यांची वजाबाकी यामध्ये वापरायचे सूत्र समोरासमोरील संख्यांच्या वजाबाकीच्या घनची बेरीज या पद्धतीने सोडवल्यास या प्रश्नाचे उत्तर येते. यामध्ये समोरासमोर संख्या म्हणजे 5च्या समोर संख्या 3 आणि 2च्या समोर संख्या 1. मग या समोरासमोर संख्यांच्या वजाबाकीचा गण करायचा आहे आपल्याला. प्रथमतः 2 वजा 1 कंसाचा गुण अधिक 5 वजा 3 कंसाचा घन. यामध्ये 2 वजा 1 म्हणजे 1 चा घन अधिक 5 वजा 3 म्हणजे 2 चा घन. म्हणजेच
एकचा घन 1 अधिक 2चा घन येतो 8 8 1 अधिक 8 बरोबर 9. हे पहिलं उत्तर 9 आलेलं आहे. तीच मांडणी करून तेच सूत्र वापरून दुसऱ्या आकृतीमध्ये देखील उत्तर यायला पाहिजे. समोर संख्या 10 आणि 5 10 वजा 5 घन अधिक 7 आणि 4 ची तफावत काढायची 7 वजा 4 कंसाचा घन 10 वजा 5 म्हणजे 5चा घन अधिक 7 वजा 4 म्हणजे 3चा घन 5चा घन बरोबर 125 अधिक 3चा घन 27 125 अधिक 27 बरोबर 152 म्हणजे ही संख्या बरोबर. दोन्ही आकृतीमधील संख्यांमध्ये समान सूत्र बसल्यानंतर त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या आकृतीमध्ये देखील हे सूत्र वापरूया. समोरासमोरील संख्या या ठिकाणी 8 आणि 7 8 वजा 7 कंसाचा घन अधिक 6 वजा 2 कंसाचा घन 8 वजा 7 म्हणजे 4 4चा घन अधिक 6 वजा 2 4 4चा घन 8 वजा 7 बरोबर 1चा घन अधिक 6 वजा 2 म्हणजे 4चा घन 1चा घन 1 अधिक 4चा घन 64 1 अधिक 64 बरोबर 65 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे 5 वाटे आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये व 3 ताटे आणि 5 वाटे यांची किंमत 425 रुपये असेल तर 5 ताटांची किंमत किती रुपये असेल. यामध्ये प्रश्न प्रथमतः व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आपल्याला ताटांची किंमत विचारलेली आहे. ताटांची किंमत आणि किती ताटांची तर 5 ताटांची किंमत विचारली. प्रथमतः आपण वाट्यांची संख्या x मानू. ताटांची संख्या y मानू. पहिल्या कंडिशन नुसार 5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये आहे. म्हणजे 5x अधिक 7y बरोबर 650. त्यानंतर या उदाहरणातील दुसरा भाग 3 ताटे व 8 वाटे यांची किंमत 425 आहे. आपण काही मध्ये लिहित असताना लगेच 3x अधिक 8y असं लिहून बसतो आणि बरोबर 425 लिहितो. असं केल्यानंतर आपलं उत्तर चुकणार आहे. तो प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी ताटे 3 दिलेले आहेत आणि वाटे 8 आहेत. आपण वाट्याला x मानलेले म्हणून 8x होईल. 8x अधिक 3 ताटे 3y बरोबर 425. अशा प्रकारे एकदा ही दोन समीकरण मांडून घेतली की आपण त्यामध्ये ताटांची किंमत काढू शकतो. प्रथमतः यामध्ये x किंवा y यापैकी कोणताही एक चल समान करून घ्यायचा आहे. शक्यतो लहान संख्या समान करायला सोपी जाते. किंवा आपण पहिल्या उदाहरणातील x आणि y यामध्ये ते दोन्ही चल समान करण्यासाठी समीकरण 1 ला
8 ने गुणू आणि समीकरण 2 ला 5 ने गुणू. आठ ने गुणल्यानंतर आता त्यांचे 40x अधिक 56y बरोबर 650 गुणिले 8 या ठिकाणी करावं लागेल. $650 गुणिले 8 800 8 40 4 848 आणि 4 52 म्हणजे 5200. त्यानंतर दुसऱ्या समीकरणाला 8x अधिक 3y बरोबर 425 या समीकरणाला 5 ने गुणूया. 8 40x अधिक 5 15y बरोबर 425 गुणिले 5. आपण पाडे पाठांतर आहे तुमचे, त्यामुळे याचा गुणाकार करत न बसता 400 गुणिले 5 म्हणजे 2000 होतील. 25 गुणिले 5 125 होतील. म्हणजे उत्तर येईल 2125. आता समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. x मधून 40x गेले, बाकी 0 राहिले. अधिक 56y वजा 15y बरोबर 41y. 41y बरोबर 5 7 200 वजा 2125. 10 तून 5 गेले, 5 राहिले. 4 येईल, 10 तून 3 गेले, 7 राहिले. 4 राहिले, 2 2 गेले 0, 5 2 गेले 3. म्हणजे 41y बरोबर 3075. तर y बरोबर 3075 भागिले 41. आता हा भागाकार करून घ्यावा लागेल म्हणजे आपली ताटांची किंमत येईल 3075 भागिले 41. 3075 भागिले 41. 41चा पाडा आपला पाठ नाही, परंतु आपण 40च्या पाड्यामध्ये किंवा 4च्या पाड्यामध्ये त्या संख्येच्या दरम्यानची संख्या शोधू शकतो. तर 40च्या दरम्यान जर गेलो आपण तर 307 च्या दरम्यान जायचे आपल्याला. मग 300च्या दरम्यान 4 ने 6 ने भाग दिला तर 240 येईल. नंतर 8 ने भाग दिला तर 320च्या पुढे जाईल, म्हणून आपण 7 ने भाग देऊया. 7 1 7 7 28 287. 307 मधून 287 घालवायचे. 7 7 गेले 0, 10 8 गेले 2, 13 3 गेले 0, म्हणजे बाकी राहिले 20. यावर वरील अंक घेऊया 5. आता 205 41 ने भागायचे आहे. मग 40च्या दरम्यानची संख्या किंवा आपण या ठिकाणी 1 आहे, मग 5 ने जर भाग दिला तर एकच अंक 5 येईल. आणि 40च्या दरम्यान 5 केला, 40 गुणिले 5 केलं तर 200 येईल. म्हणून या ठिकाणी आपण 5चा भाग देऊया. 5 1 5 5 चौक 20 205. 5 5 गेले 0, 0 0 गेला 0, 2 2 गेले 0, म्हणजे उत्तर आलं 75. 75 ही काय आहे तर एका आपण y बरोबर 75 आणले आणि y म्हणजे ताटांची संख्या y आहे. म्हणजे आपले जे अपेक्षित आहे तेच उत्तर आणलं आहे. एका ताटाची किंमत जर 75 असेल तर 5 ताटाची किंमत काढायची आहे. मग 75 ला 5 ने गुणावे लागेल. 75 गुणिले 5 5 5 25 4 2 5 7 35 आणि 2 37. उत्तर आलं 375. म्हणजे
आपल्या उदाहरणातील पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सुतळीचे समान 18 भाग करायचे असल्यास सुतळी किती वेळा कापावी लागेल? या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी प्रथमतः आपण लहान संख्येचा एखादा भाग करण्याचा बघू. एका सुतळीचे जर आपणास ही सुतळी आहे आणि याचे जर 5 भाग करायचे असतील तर 1 2 3 4 4 वेळा कापली की त्याचे भाग होतात 1 2 3 4 आणि 5. म्हणजे एका सुतळीचे 5 भाग करण्यासाठी त्याला 4 वेळाच कापावं लागेल. त्याचे दिलेले जे काप आहे ते 1 2 3 आणि 4. म्हणजे या संबंधित जर प्रश्न असतील एखाद्या दोरीचे जर भाग करण्याचे, तर जेवढे भाग करायला सांगितले आहे त्याच्यापेक्षा 1 कमी वेळात तोडलं कापलं की तेवढी संख्या येते. म्हणून याच उदाहरणानुसार जर एका सुतळीचे 18 भाग करायचे असतील तर सुतळी एकूण करावयाचे भाग वजा 1 हे सूत्र तयार होईल. आणि या सूत्राने जर हा प्रश्न सोडवला तर एकूण करावयाचे भाग आहेत 18 वजा 1 बरोबर 17. म्हणजे ही सुतळी 17 वेळा कापावी लागेल. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे 4. 17 वेळा सुतळी कापावी लागेल. यानंतरचा प्रश्न आहे, एका शाळेत मुली व शिक्षिका यांची एकूण संख्या 882 आहे. तर त्या शाळेत प्रत्येक 20 मुलींमागे 1 शिक्षिका आहे. तर शिक्षिकांची एकूण संख्या किती? हे उदाहरण सोडत असताना प्रथमतः तो प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण 20 मुलींमागे 1 शिक्षिका आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांचे जे गट आपण तयार करणार आहोत त्यामध्ये 20 मुली आणि 1 शिक्षिका, 20 अधिक 1 असा एक गट होईल. म्हणजे असे किती गट केल्यानंतर त्या शाळेतील एकूण संख्या 882. म्हणजे हा प्रश्न सोडत असताना या उदाहरणामध्ये 882 भागिले 21 20 अधिक 1 बरोबर 21 21 ही संख्या घ्यावी लागेल. आणि 882 ला 21 ने भागल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या येईल. 882 भागिले 21. आपण 30 पर्यंतचे पाढे पाठ केलेले आहे त्यामुळे हे उदाहरण आपण डायरेक्ट सोडू शकतो. 21 4 चा भाग जाईल 21 चोक 84 आणि राहिले 8तून 4 गेले 4 8तून 8 गेले 0 वरून घेतले 2 21 दोणे 42 42 वजा 42 म्हणजे बाकी आहे 0. याचा अर्थ त्या शाळेमध्ये 42 शिक्षिका आहेत. मग हे आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही याची आपण टॅली केली पाहिजे. 42 शिक्षिका म्हणजे प्रत्येक शिक्षिकेकडे 20 मुली आहेत. म्हणजे 42 शिक्षिकांकडे 42 गुणिले 20 एवढ्या मुली असल्या पाहिजेत. 20 दोणे 40 40 4 20 चोक 80 80 आणि 4 84 म्हणजे 840 मुली आहेत आणि शिक्षिका 42 आहेत.
840 अधिक 42 2 4 आणि 4 8 882 म्हणजे आपल्यासाठी जो दिलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाची एकूण संख्या बरोबर आली 882. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, इयत्ता 7वीच्या वर्गात मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गाचा पट दर्शविणारी नाही? 2 अचूक पर्याय निवडा. इयत्ता 8वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20% प्रश्न हे 2 अचूक पर्याय येत असतात. त्यामुळे प्रश्न नीट वाचणं खूप महत्वाचं आहे. कदाचित एक उत्तर आपलं बरोबर येऊ शकतं आणि एक उत्तर आणलं पर्याय जर त्यामध्ये असेल आणि आपण एकच वर्तुळ रंगवलं तर त्या ठिकाणी फसगत होऊ शकते आणि आपणास 0 गुण मिळेल. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. 7वीच्या वर्गात एकूण मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गाचा पट दर्शविणारी नाही? म्हणजे वर्गाचा पट वरील सूत्रामध्ये कुठे बसत नाही ते आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो, त्यामध्ये तुम्ही पटकन काढा उत्तर आणि मी समजून देतो. तर तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी उत्तर काढलेलं असेल. या प्रश्नामध्ये आपण मुलींची संख्या x मानू. मुलींची संख्या x मानू. मग मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे, म्हणून मुलांची संख्या बरोबर 2x. आता वर्गाचा पट सांगितलेला आहे म्हणजे मुलांची संख्या अधिक मुलींची संख्या मिळवावी लागेल. मग 2x अधिक x बरोबर वर्गाची संख्या. आता वर्गाची संख्या काढण्यासाठी यामध्ये पर्याय टाकावे लागतील. आपण पहिला पर्याय पाहूया. 2x अधिक x बरोबर 150 म्हणजे 3x बरोबर 150. x बरोबर 150 चे 3 x बरोबर 50. ही झाली मुलींची संख्या आणि मुलांची संख्या 2x आहे. म्हणजे मुलांची संख्या होईल 100 आणि 50 या दोन्हीची बेरीज 150 येते. म्हणजे हा या वर्गाचा पट असू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 यासाठी योग्य उत्तर आहे. आपण तो एक पर्याय निवडून घेऊया. नंतर याच सूत्रामध्ये पुढील संख्या टाकू. 2x अधिक x बरोबर 48 आपण एक टाकून पाहूया. म्हणजे 3x बरोबर 48. x बरोबर 48 चे 3 x बरोबर 16. 16 ही मुलींची संख्या येईल. मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे मुलांची संख्या 16 गुणिले 2 32 येईल. 16 आणि 32 48 येतात. म्हणजे या प्रश्नामध्ये हा पर्याय देखील बरोबर आहे. आपण 2 पर्याय अचूक निवडायला सांगितले होते. मग 3x बरोबर 64 आणि 3x बरोबर 121. त्या दोन्ही मध्ये 3 ने भाग पूर्ण भाग यामध्ये जाणार नाही 64 राहील आणि 121 ला देखील जाणार नाही कारण 312 पुढे 1 राहील 103 येईल. तर हे पहिले जे 2 पर्याय पर्याय क्रमांक 1 150 आणि पर्याय क्रमांक 2 48 ही त्या वर्गाची पटसंख्या असली पाहिजे. अचूक उत्तर हे 2 पर्याय आहेत.
एका परीक्षेत 20 प्रश्न सोडवण्यासाठी होते. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 4 गुण मिळतात व प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. समीरला त्या परीक्षेत 32 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले? यामध्ये बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न यामध्ये गल्लत करायची नाही. कदाचित अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये चुकीचे आणि बरोबरची जी संख्या आहे त्याचे दोन्ही पर्याय खाली दिलेले असतात 4 मध्ये, आणि मग आपण जर घाई केली तर चुकीच्या उत्तरावरती आपल्याकडून टिक मार्क होऊ शकते. तर प्रथमतः अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना त्यामध्ये चुकीचे जे प्रश्न आहेत किंवा बरोबरचे जे प्रश्न आहेत त्या कोणत्याही प्रश्नासाठी आपण एक्स मानलं तरी चालू शकतो. आपण या ठिकाणी बरोबर प्रश्नासाठी एक्स मानूया. बरोबर प्रश्नांची संख्या एक्स मानू. जर आपण बरोबर प्रश्नांची संख्या एक्स मानलेली असेल तर चुकीच्या प्रश्नांची संख्या परीक्षेमध्ये एकूण प्रश्न जेवढे आहेत त्यापैकी बरोबर प्रश्न वजा केले, बरोबर प्रश्न वजा केले की चुकीच्या प्रश्नाची संख्या येईल. चुकीच्या प्रश्नाची संख्या होईल 20 वजा एक्स. आता या उदाहरणामध्ये बरोबर येणाऱ्या प्रश्नासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या प्रश्नासाठी 2 गुण कमी होतात. म्हणून आपण सगळीकडे वाटून घेऊया. बरोबर प्रश्नाची संख्या एक्स आहे त्याला 4 ने गुणू 4x. चुकीच्या प्रश्नाची संख्या 20 वजा एक्स आहे आणि 20 वजा एक्स या संख्येला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे किती प्रश्न चुकले तेवढे गुण कमी होतील. एकूण मिळालेले गुण म्हणजे 4x होतील वजा प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि चुकलेल्या प्रश्नांची संख्या 20 वजा एक्स आहे. म्हणजे बरोबर प्रश्न एक्स त्याला 4 गुण मिळाले वजा त्यातून एका प्रश्नासाठी 2 गुण कमी होतात, तर चुकलेल्या प्रश्नाची संख्या 20 वजा एक्स येईल, त्याला 2 ने गुणूया. आणि त्यावेळेस समीरला त्या परीक्षेमध्ये 32 गुण मिळतात. 32 गुण मिळालेले आहेत. हे समीकरण सोडवल्यानंतर 4x वजा 2 गुणिले 20 40. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल आणि आतमध्ये वजा चिन्ह असेल तर वजा वजाचा गुणाकार केला तर त्या ठिकाणी अधिक होतो, म्हणून अधिक 2x होईल बरोबर 32. 4x अधिक 2x बरोबर 6x येईल. 6x बरोबर 32. बरोबर चिन्हाच्या डावीकडील संख्या उजवीकडे गेल्यानंतर वजा असेल तर अधिक होते, अधिक असेल तर वजा होते. या ठिकाणी वजा 40 आहे म्हणून ते अधिक 40 होती. 6x बरोबर 32 अधिक 40 बरोबर 72 येईल. x बरोबर 72/6. 6 1 6 12 72 म्हणून x बरोबर 12 येईल. 12 ही x बरोबर इथे 12 आला आणि 12 हे बरोबर प्रश्नांची संख्या आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले. कदाचित आपण 12 उत्तर आलं की आपण 12 ह्या पर्यायाला टिक करू शकतो, परंतु हा प्रश्न जर उलटा पर्याय दिला तर हा पर्याय आपला चुकणार आहे, कारण आपल्याला चुकीचे प्रश्न विचारले आहेत. मग चुकीच्या प्रश्नाची संख्या बरोबर 20 वजा x म्हणजे 20 वजा 12 बरोबर 8. 20 वजा 12 बरोबर 8. म्हणजे यामध्ये समीरच्या चुकलेल्या प्रश्नाची संख्या आहे 8. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आताच्या धर्तीवरती हे देखील उदाहरण आहे. मी ज्या पद्धतीने आता उदाहरण सोडवलं त्या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ मी देतो.
तर तुम्ही या पद्धतीने प्रश्न उत्तर काढलेलं असेल. पाहूया सेम मगाच्या प्रकारचा प्रश्न आहे. एकूण प्रश्न आहेत 40 आणि प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी 5 गुण मिळतात. तर बरोबर प्रश्नांची संख्या आपण x मानू. बरोबर प्रश्नांची संख्या x मानू. चुकलेले प्रश्न म्हणजे चुकीची उत्तरे असणारी संख्या ही एकूण प्रश्नातून बरोबर प्रश्नासाठी वजा होईल. एकूण प्रश्न 40 आहे. 40 वजा x होईल. त्या परीक्षेत प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात. म्हणजे x गुणिले 5 होईल 5x वजा वजा का करायचे तर त्याचे हे गुण कमी होतात. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. म्हणजे वजा 2 गुणिले किती प्रश्न त्यांचे चुकलेले आहे 40 वजा x कंसात 40 वजा x. बरोबर प्रश्नाची संख्या x मानलेली आहे आणि त्या प्रश्नासाठी प्रत्येक बरोबर आलेल्या उत्तराला 5 गुण मिळतात. म्हणून 5 x झाले. चुकीच्या प्रश्नासाठी 2 गुण कमी होतात आणि चुकलेली संख्या आहे 40 वजा x. कारण एकूण प्रश्न 40 आहे म्हणून 40 वजा x ला 2 ने गुणावं लागेल. आणि या पद्धतीने केलं तर गणिताला 60 गुण मिळतात. पाच x वजा 2 गुणिले 40 80 वजा वजा अधिक होतात. अधिक 2x बरोबर 7. सम चलांची बेरीज करून घेऊया. 5x अधिक 2x म्हणजे 7x बरोबर 60. बरोबर चिन्हाच्या डावीकडील संख्या उजवीकडे गेल्यानंतर ऋण असेल तर धन होते, धन असेल तर ऋण होते. या नियमानुसार वजा 80 अधिक 80 होतील. 7x बरोबर 80 अधिक 60 बरोबर 140. x बरोबर 140/7. 7च्या पाड्यामध्ये 20च्या पाड्यामध्ये 20 साथे 140 येतात. म्हणजे x बरोबर 20. 7 1 7 7 20. बरोबर प्रश्नाची संख्या 20 आहे. आपल्याला प्रश्न उत्तर काय विचारलेलं आहे गणिताला त्या परीक्षेत 60 गुण मिळाले तर ते किती प्रश्न बरोबर सोडवले. बरोबर प्रश्नाची संख्या 20 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. एका प्राणी संग्रहालयातील बदक व हरिण यांची एकूण संख्या 40 आहे तर त्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर बदक व हरिण यांची संख्या अनुक्रमे किती. या प्रश्नामध्ये अनुक्रमे हा शब्द अनुक्रमे हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कारण यामध्ये जे येणारे पर्याय आहेत ते पर्याय फसवणारे आहेत. या ठिकाणी 32 आणि 8 आहे. या ठिकाणी 8 आणि 32 आहे. या ठिकाणी दुसरा पर्याय आहे 12 आणि 28 आणि तिसरा पर्याय 28 आणि 12 आहे. म्हणजे जर आपण बदकांची संख्या चुकलो तर अनुक्रमेमध्ये हरणांची संख्या चुकलो. त्यामुळे आपण बदक आणि हरिण या क्रमाने येणाऱ्या उत्तरातून संख्या आपण लिहिणार आहोत. या उदाहरणासाठी प्रथमतः बदकांची संख्या x मानू. बदक x मानू आणि हरिण y मानू. काय विचारलेले बदक आणि हरिण यांची संख्या 40 आहे. म्हणजे x अधिक y बरोबर 40 आणि त्यांच्या पायांची संख्या 144 आहे. इथं पायांची संख्या काढत असताना
बदकाला पाय किती आणि हरणाला पाय किती हे आपण प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे. बदकाला 2 पाय असतात म्हणून 2x अधिक हरणाला 4 पाय असतात 4y बरोबर पायांची एकूण संख्या आहे 144. यामध्ये एक्स किंवा वाय कोणतंही एक समान करावं लागेल. समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 ला 2 ने गुणून समीकरण 1 ला 2 ने गुणल्यानंतर 2x अधिक 2y बरोबर 80. या ठिकाणी या दोन समीकरणांची वजाबाकी करूया. 2x वजा 2x बरोबर 0 अधिक 4y मधून 2y गेले 2y बरोबर 144 वजा 80. 4 आतून 0 गेले 4 आणि 14 तून 8 गेले 6. म्हणजे 2y बरोबर 64 y बरोबर 64/2. या ठिकाणी 2 ने भाग देऊया. 2×6 2×4 y बरोबर आले 32. 32 ही आपण कोणती संख्या आहे? y कोणाला मानलेले हरणाला म्हणून हरणांची जी संख्या आहे हरी बरोबर 32 आणि एकूण संख्या 40 आहे. म्हणजे बदकांची संख्या काढायची असेल तर त्याला 40 वजा 32 बरोबर 8 म्हणजे बदकांची संख्या 8 येईल. आता आपण या अनुक्रमे शब्दावरून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं यामध्ये काय विचारले? बदक व हरिण यांचे अनुक्रमे. म्हणजे प्रथमतः बदक घ्यायचे आहे. मग बदकांची संख्या किती आहे? 8 आणि हरणांची संख्या आहे 32. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आता यामध्ये 8 आणि 32 आहे. इथं देखील 32 आणि 8 आहे. परंतु अनुक्रमे बदकांची आणि हरणांची संख्या विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे एका संख्येला 5 ने गुणून 3 ने भागावायचे होते त्याऐवजी 4 ने गुणून 5 ने भाग दिला तेव्हा 12 हे उत्तर आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे? अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये येणारे पर्याय हे फसवे असतात आणि आपण त्यामध्ये बऱ्याच वेळा फसतो. तर प्रथमतः प्रश्न एक समजून घ्यायचा आहे की एक संख्या एक्स मानतो. मग पहिली कंडिशन काय दिली आहे त्यांनी? एका संख्येला 5 ने गुणून 3 ने भागायचे होते. एका संख्येला 5 ने गुणून 3 ने भागायचे होते तेव्हा जे उत्तर येणार होतं त्याऐवजी 4 ने गुणून 5 ने भाग दिला. म्हणजे एक्स ही संख्या आहे त्या एक्स ला 4 ने गुणलं आणि 5 ने भाग दिला तेव्हा उत्तर 12 आलं. अशा प्रकारे समीकरण मांडून घ्यायचं. मग एक्स गुणले 4/5 बरोबर 12 म्हणजे एक्स गुणले 4 बरोबर 12 गुणिले 5 इकडे भागिले आहे बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर ते गुणिले होते 5. 4x बरोबर 12×5 x बरोबर 60/4 4×4 15 ने भाग जातो 15×4 = 60 म्हणजे x ची संख्या 15 आली आणि 15 या पर्यायामध्ये आहे. मग आपण काही गडबडीमध्ये काय करतो 15 हे उत्तर आहे पर्याय देखील आहे पटकन 1 नंबरचा वस्तू रंगवून टाकतो. परंतु या प्रश्नामध्ये इथे एक गमक आहे की त्यांनी ती संख्या नाही विचारली आपलं काय विचारलंय
तर खरे उत्तर काय असले पाहिजे? म्हणजे एक संख्या एक्स जी होती ती 15 आली, एक संख्या 15 आली. आपणास या प्रश्नामध्ये एक संख्या विचारलेली नाही, तर खरं उत्तर विचारलंय. म्हणजे ही 15 ही संख्या या समीकरणामध्ये टाकावी लागेल. पहिल्या निकषानुसार एक्स बरोबर 15 आहे. 15 गुणिले 5 छेद 3, 3 एके 3, 3 5 15, 5 गुणिले 5 बरोबर 25. मग चौथा पर्याय 25 आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर 25 आहे. यापुढील प्रश्न आहे, सुमितने स्वतःसह त्याच्या वर्गातील एकूण 50 मुलांना गोळ्या वाटल्या. त्याने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हजेरीपट क्रमांका एवढ्या गोळ्या दिल्यास त्याने एकूण किती गोळ्या वाटल्या? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे आणि ते काढण्यासाठी मी तुम्हाला थोडा वेळ देत आहे. पटकन तुम्ही उत्तर काढा. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर काढलेलं असेल. प्रश्न नीट वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सुमितने स्वतःसह, यामध्ये प्रश्न समजपूर्वक वाचणं खूप महत्वाचं आहे. स्वतःसह त्याच्या वर्गातील एकूण 50 मुलांना. मग कधी कधी आपण अशी गंमत करू शकतो की 50 मुलं अधिक सुमित म्हणजे 51. तर अशा प्रकारे उदाहरण सोडवलं तर ते चुकू शकतं. त्याने काय केलं, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हजेरीपट क्रमांक एवढ्या गोळ्या दिला. म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याला 1 गोळी दिली, दुसऱ्या विद्यार्थ्याला 2 दिला, तिसऱ्याला 3, चौथ्याला 4. याप्रमाणे त्याने 50 विद्यार्थ्याला 50 गोळ्या दिल्या. मग आपण या ठिकाणी सूत्राचा वापर करणार आहोत. 1 ते 50 या संख्यांची बेरीज केली तर आपल्या गोळ्यांची संख्या किती आहे ते उत्तर येईल. मग कोणत्याही वेळेस असं उदाहरण सोडत असताना या ठिकाणी जे सूत्र आहे n इंटू n+1/2, या सूत्रानुसार संख्यांची बेरीज जर काढायची असेल, n म्हणजे दिलेल्या एकूण संख्या आहे 50. मग या सूत्रामध्ये टाकल्यानंतर 50 कंसात 50 अधिक 1/2 बरोबर 50 गुणिले 51 भागिले 2, 25 चा भाग जाईल, 25 50 म्हणजे 51 गुणिले 50 हे आपलं उत्तर येईल. 51 गुणिले 25, 25 एके 25, 4 2, 25 25 125, 125 आणि 2 127, 1275. म्हणजे सुमितने एकूण 1275 गोळ्या वाटलेल्या आहेत. यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आपण या प्रकारचं उदाहरण आत्ताच एक सोडवलं होतं, त्या पद्धतीनं तुम्ही आता ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. एका प्राणी संग्रहालयात बदक व ससे यांच्या डोक्यांची संख्या 20
व पायांची संख्या 56 आहे तर त्या प्राणी संग्रहालयातील सस्यांची संख्या किती? अनेक वेळा काही विद्यार्थी पर्यायामधून जाऊन उत्तर काढतात. पर्यायामधून जाऊन उत्तर काढलं तरी चालू शकतं, परंतु आपण गणिती सूत्राचा वापर करून जर उत्तर काढलं तर ते देखील पटकन होऊ शकतं होतं आणि 100% ते बरोबर येतं. बदक व सस्यांचे एकूण डोक्यांची संख्या दिलेली आहे 20. या ठिकाणी आपण बदकांची संख्या X मानू. सस्यांची संख्या Y मानू. दिलेल्या कंडिशननुसार बदक व ससे यांच्या डोक्यांची संख्या 20 आहे. बदक आणि ससा दोन्ही प्राण्यांना एकच डोकं असतं, म्हणून 20x अधिक सस्यांची संख्या Y आहे. 20y बरोबर डोक्यांची संख्या 1 ने करण्यात येईल. बदकांची संख्या x आहे आणि सस्यांची संख्या y आहे, म्हणून x अधिक y बरोबर 20. ही झाली डोक्यांची संख्या. पायांची संख्या काढायची आहे. बदकांच्या पायांची संख्या 2 असते, म्हणून 2x अधिक सस्यांची पायांची संख्या 4 आहे, 4y बरोबर 56. यामध्ये समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये x किंवा y हे दोन्हीच्या पैकी एकचे समान करून घ्यायचं असतं, म्हणून आपण समीकरण 1 ला 2 ने गुणूया. 2 ने गुणल्यानंतर 2x अधिक 2y बरोबर 40 असं हे समीकरण तयार होईल. या दोन समीकरणांची वजाबाकी करूया. 2x वजा 2x बरोबर 0 अधिक 4y वजा 2y म्हणजे 2y बरोबर 56 वजा 40. 6 0 गेले 6, 5 4 गेले 1. 2y बरोबर 16, म्हणून y बरोबर 16/2 ते 8 16 बरोबर 8. y म्हणजे काय आहे तर ही सस्यांची संख्या आहे 8. आपल्या प्रश्नामध्ये काय विचारले, प्राणी संग्रहातील सस्यांची संख्या किती? सस्यांची संख्या आली 8, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, सोहम प्रवाहाच्या दिशेने ताशी 5 किलोमीटर वेगाने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी 3 किलोमीटर वेगाने पोहतो, तर 30 किलोमीटर अंतरावरून परत येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? यामध्ये सोहमच्या 2 दिशेने पोहण्याचा वेग आपला दिलेला आहे. प्रथमतः सोहम प्रवाहाच्या दिशेने जे प्रवाह जर या दिशेने जात असेल तर तो ताशी 5 किलोमीटर वेगाने जातो आणि तेवढंच अंतर त्याला परत येण्यासाठी तो ताशी 3 किलोमीटर या वेगाने परत येतो. जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन्ही बाजूचं अंतर समान आहे आणि ते अंतर आहे 30 किलोमीटर. म्हणजे या उदाहरणामध्ये जाण्यासाठी त्याला प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ 30/5 30/5 बरोबर 6 तास त्याला प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी लागतील. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहोचत असताना त्याचा वेग कमी होतोय आणि तो ताशी 3 किलोमीटर वेगाने येत आहे. म्हणजे 30 किलोमीटर
भागिले 3 बरोबर 10 तास. हा त्याला परत येण्यासाठी लागणारा वेळ आहे. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. तर 30 किलोमीटर अंतरावरून परत येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? आपण 10 तास हे उत्तर पर्याय इथे दिसल्यानंतर पटकन 10 ला टिक मार्क करतो. परंतु 10 तास हे या प्रश्नाचं उत्तर नाही. कारण प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे की जो प्रवाहाच्या दिशेने 5 किलोमीटर वेगाने आणि विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर वेगाने पोहतो, तर 30 किलोमीटर अंतरावरून परत येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? म्हणजे तो 30 किलोमीटर जाणार आहे आणि 30 किलोमीटर परत येणार आहे. म्हणून त्याला जाऊन येण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे ह्या दोन्ही संख्यांची बेरीज येईल. 10 अधिक 7 बरोबर 16 तास. 16 तास हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. या पुढील प्रश्न आहे. एका वर्गातील 57 विद्यार्थ्यांपैकी भाषा विषयात 26 जण व इतिहास विषयात 32 जण उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले असल्यास दोन्ही विषयात किती जण अनुत्तीर्ण झाले? हा प्रश्न जर व्यवस्थित आपण वाचला आणि समजून घेतला, वेदांच्या सहाय्याने जर या प्रश्नाची मांडणी केली तर आपण व्यवस्थितरित्या याचं उत्तर काढू शकतो. तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ देतो, त्यामध्ये तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. चला, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर काढलेलं असेल, पाहूया आपण. एका वर्गातील 57 विद्यार्थ्यांपैकी भाषा विषयात 26. आपण वेळ आकृती काढूया. हा भाषा विषय आहे आणि या भाषा विषयामध्ये 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर इतिहास विषयामध्ये 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इतिहास विषयामध्ये 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषयात 8 जर उत्तीर्ण झाले म्हणजे या ठिकाणी यामध्ये कॉमन संख्या येईल 8. आणि ज्यावेळेस भाषा विषयाच्या 26 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी इतिहास विषयामध्ये पास आहे, म्हणजे फक्त भाषा विषयामध्ये पास असणारी संख्या 26 वजा 8 म्हणजे त्याचं उत्तर येईल 18. आणि इतिहासमध्ये जे 32 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत त्यापैकी 8 विद्यार्थी भाषा विषयात देखील उत्तीर्ण आहेत, म्हणजे फक्त भाषा विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी संख्या येईल 24. मग आपण फक्त भाषा विषयात उत्तीर्ण झाले, फक्त इतिहास विषयात उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण झाले ही जर संख्या काढली तर ती 18 अधिक 8 अधिक 24. 8 आणि 8 16 आणि 4 20 आणि 2 2 2 4 आणि 1 5. म्हणजे हे 50 विद्यार्थी हे कोणत्या तरी एक विषयात आणि 2 विषयात मिळून उत्तीर्ण झालेले आहे. एकूण विद्यार्थी संख्या आहे 57. 57 पैकी 50 विद्यार्थी हे एका विषयात किंवा 2 विषयामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. आपणास या प्रश्नामध्ये काढायचं काय आहे, किती जण अनुत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे दोन्ही विषयामध्ये किंवा कोणत्याही एका विषयामध्ये उत्तीर्ण न झालेली संख्या काढण्यासाठी आपणास एकूण पट 57 वजा दोन्ही विषयात किंवा कोणत्याही एका विषयात उत्तीर्ण झालेली विद्यार्थी संख्या 50 आहे, हे 50 वजा करावे लागतील आणि मग 57 वजा 50 बरोबर 7. म्हणजे 7 विद्यार्थी हे दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण असतील. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे.
माझ्या पाकिटात एकूण 76 रुपये आहेत. यामध्ये काही नाणी 5 रुपयाची तर काही नाणी 2 रुपयाची आहेत. एकूण नाणी 23 असल्यास पुढील पैकी योग्य विधान कोणते? आणि हा प्रश्न वाचत असताना त्यामध्ये हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. अचूक असलेले 2 पर्याय निवडायचे. चला तर प्रथमतः आपण 5 रुपयाची नाणी एक्स मानू. 5 रुपयाची नाणी एक्स मानू. 2 रुपयाची नाणी वाय मानू. आपण ज्या पद्धतीने खालील आणि बदक त्यांचे पाय आणि डोक्यांची संख्या या ते उदाहरण सोडवलं होतं, त्याच पद्धतीने आपण या उदाहरणात देखील समीकरण मांडून घेऊया. 5 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपामध्ये पैसे म्हणजे 5 गुणिले एक्स होतील 5 एक्स अधिक 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपातील पैसे म्हणजे 2 वाय होतील 5 एक्स अधिक 2 वाय. हे मिळून आपल्याकडे माझ्या पाकिटामध्ये 76 रुपये आहेत. 76 आहे. पैशाच्या स्वरूपात विचार केला तर आपल्याकडे 76 उत्तर आलं आणि एकूण नाणी मात्र 23 आहे. म्हणजे 5 रुपयाची नाणी एक्स आहे अधिक 2 रुपयाची नाणी वाय आहे. एक्स अधिक वाय बरोबर 23. या समीकरणामध्ये आपण समान करण्यासाठी 5 एक्स आणि एक्स यामध्ये याला समीकरण 2 ला 5 ने गुणूया. 5 एक्स अधिक 5 वाय बरोबर 23 गुणिले 5 115. मग पहिल्या समीकरणामधून म्हणजे 5 एक्स अधिक 2 वाय बरोबर 76 वजा 5 एक्स अधिक 5 वाय बरोबर 115. या पद्धतीने मायनस मध्ये सोडवण्याऐवजी आपण इथंच अशा पद्धतीने करूया. 5 एक्स अधिक 2 वाय बरोबर 76 म्हणजे 115 वजा 76 वजा करणे आपणास सोपे जाईल. 5 एक्स वजा 5 एक्स बरोबर 0 आणि 5 एक्स वजा 2 वाय म्हणजे 3 वाय बरोबर 15 तून 6 गेले 9 चालू येईल 8 आणि 3 11. 3 वाय बरोबर 39 म्हणजे वाय बरोबर 13 येईल. वाय ही 2ची नाणी आहे म्हणजे या ठिकाणची संख्या ही 13 आहे. एकूण नाण्यांची संख्या 23 आहे म्हणजे 5 रुपयाची नाणी ही 10 असली पाहिजे. 23 वजा 13 म्हणजे 10. मग आलेल्या उत्तरावरून आपला दिलेले 4 पर्यायापैकी कुठे बसणार पाहिजे? 5 रुपयाची नाणी 10 आहे म्हणजे 5 रुपयाच्या स्वरूपातील रक्कम जर पाहिली तर 10 गुणिले 5 बरोबर 50 रुपये असतील. 5 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात 50 रुपये आहे म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 2 रुपयाची नाणी 13 आहे. 2 रुपयाची नाणी 13 आहे. मग या 2 रुपयाच्या स्वरूपातील जी रक्कम आहे 13 गुणिले 2 बरोबर 26 म्हणजे 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात 26 रुपये आहे. तर हे 2 पर्याय या ठिकाणी बरोबर येतात. 5 रुपयाची 13 नाणी नाही हे उत्तर चुकीचं आहे आणि 2 रुपयाची 10 नाणी हे देखील उत्तर चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असते. झालंय का? ठीक आहे. आज आपण गणिती कोडी या घटकासंदर्भात
काही उदाहरणं पाहिलेली आहेत. तुम्ही देखील आणखी सराव करून आणि ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं मी 2, 3, 4 पद्धती वापरून जशी उदाहरणं सोडवली त्याप्रमाणे तुम्ही देखील जास्तीत जास्त प्रकारे तार्किक बुद्धिमत्तेचा उपयोग करून अशा प्रकारची उदाहरणं सोडवावीत आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळेल त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.